आज पुन्हा एकदा समाजाला विचार करायला लावणारी आणि अंधश्रद्धेचं भयानक रूप दाखवणारी एक बातमी समोर आली आहे। अमरावतीच्या मेळघाटामधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे अवघ्या 22 दिवसाच्या एका चिमुकलीला अघोरी उपचाराच्या नावाखाली गरम विड्याचे चटके देण्यात आले। माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेने पुन्हा एकदा जादूटोणा आणि अंधश्रद्धेचा विळखा किती घट्ट आहे हे समोर आणलं आहे। अमरावतीच्या मेळघाटातील दहेंद्री गावातून माणुसकीला लाजवणारी एक घटना समोर आली आहे। इथे एका 22 दिवसांच्या नवजात बाळाला पोटफुगीवर उपचार म्हणून गरम वेड्याचे चटके देण्यात आले। पीडित बाळाची आजी आणि एका मांत्रिकाने हे अघोरी कृत्य केल्याचा आरोप आहे। बाळाच्या प्रकृती अस्वस्थांमुळे चिंतेत असलेल्या कुटुंबियांनी अंधश्रद्धेपोटी हा धक्कादायक प्रकार केलाय। मिळालेल्या माहितीनुसार 25 वर्षीय फिर्यादी महिलेला 15 जून रोजी दहेंद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलगी झाली। जन्मानंतर 8 ते 10 दिवसांनी मुलीची तब्येत बिघडली। त्यावेळी नर्सने घरी येऊन उपचार केले आणि बाळ बरे झालेत। मात्र 25 जून रोजी फिर्यादीची 60 वर्षीय काकी मंजू माणू कसदेकर घरी आली। तिने बाळाचे पोट फुगले असून नाक वाहत असल्याचे पाहून यावर डम्मा दिल्यास बाळ बरे होईल असे सांगितले। यानंतर तिने घरातील खुर्पी गरम करून लहान मुलीच्या पोटाला चटके दिलेत आणि बाळ आता बरे होईल असे सांगून निघून गेलेत। 4 जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नर्सने पुन्हा बाळाला तपासले असता बाळाच्या शरीरावर चटक्यांच्या खुणा दिसल्यात। तात्काळ बाळाला उपचारासाठी काटकुंप आणि तेथून उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे हलविण्यात आले। सध्या बाळावर उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे। या गंभीर प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी आरोपी मंजू माणू कसदेकर हिच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118 आणि महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 च्या कलम 3 नुसार गुन्हा दाखल केला आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत। मेळघाटातील आदिवासी समाज आजही रुग्णालयांवर कमी आणि अंधश्रद्धेवर जास्त विश्वास ठेवला जातोय, ही या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहेत। नमस्कार, मी गजेंद्र सुरकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य प्रधान सचिव। नुकतीच चिखलदऱ्याच्या उदेंद्री या गावामध्ये एक घटना घडलेली आहे की लहान बाळाचं पोट फुगलं म्हणून त्याला चटके दिलेले आहेत। मेळघाट चिखलदरा हा जो भाग आहे तो आदिवासी बहुल आहे। याही आधी 2-3 महिन्याआधी एका बाळाला चटके दिले होते आणि तो चटके दिल्यामुळं त्याची तब्येत अतिशय खालावलीत आणि मग त्याला अमरावती आणि म्हणतात त्याला सरकारी मदतीने त्याला नागपूरमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरती केलं गेलं। त्यावेळेला तिथे जाऊन त्याच्या आईवडिलांना भेटलो होतो आणि अशा वेळेला ही गोष्ट लक्षात आलीत की तिथला जो भक्त आहेत, ज्याला कोरकू समाजाची मान्यता आहे, तो भगत किंवा तो सांगणारा जो काही पुजारी असतो तो जे काही सांगत असतो त्याची प्रथा आणि परंपरा या चिखलदरा आणि मेळघाटमध्ये आहे की लहान मुलाला जर काही झालं असेल तर त्याला आरोग्याची सुविधा न देता त्याला अशा प्रकारचे अवैद्यकीय आणि अंधश्रद्धेंनी बरबटलेले उपाय करून त्याला ते चटके देण्याची प्रथा आहे। ही काही मेळघाटमध्ये आहे असं नाही, तर ती भारतातल्या विविध भागामध्ये आहे। शिक्षणाची दुरावस्था, आरोग्य फॅसिलिटी जी पाहिजे ती त्यांच्यापर्यंत न जाणे, जे काही जनप्रबोधन व्हायला पाहिजे ते प्रबोधन न होणे, अशा सर्व कारणामुळं अतिशय डोंगरदऱ्यामध्ये राहणारे माणसं परंपरागत पद्धतीने काही अवैद्यकीय उपचार करतात आणि त्याच्यामध्ये हा जीवघेणा उपचार आहेत हा अतिशय पूर्णपणे चुकीचा आहे, अवैद्यकीय आहेत आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती त्याचा निषेध करते आणि या प्रकारच्या प्रथा आणि परंपरा चालीरीती यासाठी सरकारी पातळीवर जो जादूटोणा विरोधी कायदा आहे त्या कायद्याचं प्रबोधन, प्रचार आणि प्रसार जिल्हा समिती जी जादूटोणा विरोधी कायद्याची आहे, ज्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत, सचिव हे समाज कल्याण आयुक्त आहे, या सगळ्यांच्या मदतीने
तिथल्या स्थानिक लोकांचं प्रबोधन, स्थानिक कर्मचाऱ्यांचं प्रबोधन हे करून जर आपण काही केलं, महाराष्ट्र आंदोलन समिती निःशुल्कपणे सरकारला आणि प्रशासनाला मदत करायला तयार आहेत. आमचे तज्ज्ञ कार्यकर्ते, प्रशिक्षक हे तिथे येऊन पूर्ण यंत्रणेला प्रशिक्षित करू इच्छितात आणि या गावामध्ये प्रबोधन घेऊ इच्छितात. परंतु प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा प्रकारच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी त्या ठिकाणी जो भगत आहेत किंवा पुजारी आहेत याचं प्रबोधन केलं पाहिजे. याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत. गडचिरोलीच्या हेमलकसा भाग आहे किंवा गडचिरोलीचा जो दुसरा भाग आहे, अशा भागामध्येही आमटे परिवार आणि बंग परिवार यांनी या कोरकू आणि भगत हे जे पुजारी आहेत यांचे प्रबोधन केलेत स्थानिक प्रशासनाच्या वतीने. तसंच या भागामध्ये व्हावं अशी महाराष्ट्र आंदोलन समितीची इच्छा आहे. मेळघाटातून समोर आलेली ही घटना पुन्हा एकदा समाजातील अंधश्रद्धेवर प्रकाश टाकत 22 दिवसाच्या चिमुकलीला अघोरी उपचाराच्या नावाखाली गरम विड्याचे चटके देणे हे केवळ निंदनीय नाही तर कायद्याने गुन्हा देखील आहे. अशा घटना रोखण्यासाठी केवळ कायद्याची अंमलबजावणीच नव्हे तर समाजात शिक्षणाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार होणे अत्यंत आवश्यक आहे.